पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, त्याच पवित्र स्थळावर आज रात्रीच्या सुमारास रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सूर्यवंशी हे मंदिर परिसरातील प्रसाद व्यापारी दुकानात झोपले असताना त्यांच्या पुतण्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले। यावेळी त्यांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही निर्दय हल्ला करण्यात आला। या दुहेरी रक्तरंजित घटनेमुळे भाविक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुकानांमध्ये रक्ताचा सडा दिसून आला। पंढरपूर सारख्या धार्मिक नगरीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक चौकशीत हल्ला पुतण्याकडूनच झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रॉपर्टी वाद आणि शासनाच्या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे घरगुती वाद उफाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। जखमी नवरा बायकोला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे।